शूज, बॉटल आणि ट्रॅक पॅन्ट झाली एकदाची तयारी। काय ग, कुठे निघालीस? आज तर शूट करायचं आहे ना? हो, मग ही त्याचीच तर तयारी आहे, विषयाला अनुसरून। तुम्हालाही जाणून घ्यायचा आहे विषय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुम्हालाही ट्रेकिंगला जायला आवडतं का? पण घरचे भीतीने पाठवत नाहीत का? पण ट्रेकिंगला नक्की जायचं कुठे? तुम्हालाही असेच सर्व प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठीच। नमस्कार पाहुण्यांनो, तुम्हा सगळ्यांचं गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आजचा विषय आहे बिगिनर साठीचे 5 ट्रेकिंग स्पॉट्स। आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण आम्ही शेवटाला एक बोनस टिप देणार आहोत। पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळ्या सहलीचे। रिसॉर्ट आणि स्टेकेशनच्या पलीकडे जाऊन सगळ्यांच्या मनात एकच इच्छा असते, ती म्हणजे निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची। आणि इच्छा का नसावी बरं? आपण राहतोच महाराष्ट्र राज्यात, जिथे सह्याद्रीच्या डोंगर रांगा अगदी खुलून निघतात आणि महाराजांचे गड किल्ले हे तर पावसाळ्यात अगदी वाखणण्याजोगे होतात। चला तर मग पाहूया मुंबई पासून जवळ असणारे महाराष्ट्रातील 5 किल्ले। तर आता आपला पहिला ट्रेकिंग स्पॉट आहे तो म्हणजे पेप फोर्ट, ज्याला विकटगड नावानेही ओळखलं जातं। आता इथे पोहोचण्यासाठी 3 मार्ग आहेत, ते म्हणजे एकतर मुंबईकडून जाऊ शकता, दुसरं नेरळ आणि तिसरं पनवेल। मुंबईकडून जर तुम्हाला जायचं असेल तर लोकल ट्रेन पकडायची, नेरळ स्टेशनला उतरायचं आणि तिथे बाहेरच टॅक्सी स्टँड आहे। प्रत्येकी 100 रुपये टॅक्सीचं भाडं आकारलं जातं आणि ते तुम्हाला थेट पेप फोर्टच्या पायथ्याशी नेऊन सोडतात। आता पेप फोर्टला जाण्यासाठी सुद्धा इथून 2 मार्ग आहेत, ते म्हणजे एक तर मिनी रेल्वे ट्रॅक आहे आणि दुसरा म्हणजे आनंदवाडी गावातून तुम्ही जाऊ शकता। पण आनंदवाडी गावाकडून जाण्याचा रस्ता जो आहे तो खडकाळ आहे आणि पावसात सध्या त्यावर शेवाळ साचल्या असल्या कारणाने आपण सध्या मिनी रेल्वे ट्रॅकचा रस्ता पाहणार आहोत। या मिनी रेल्वे ट्रॅकच्या रस्त्यावरती काही अंकांचे बोर्ड आहेत। 156 अंकापर्यंत पोहोचल्यानंतर पेप फोर्टचा खरा ट्रेक सुरू होतो। आता तिथेच तुम्हाला 2 डायव्हर्जन मिळतील, एक तर गणपतीकडे जाण्याचा जो कड्यावरचा गणपती म्हणून फेमस आहे आणि दुसरं म्हणजे पेप फोर्ट कडे जाण्याचा रस्ता। आता या रस्त्यावरून जाताना तुम्हाला काही छोटे छोटे धबधबे पाहायला मिळणार आहेत आणि तिथे तुम्ही फोटोजही क्लिक करू शकता। पुढे गेल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत, पण त्यातलं पाणी सध्या पिण्यायोग्य नाही। पुढे काही गुफा सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि पेप फोर्टच्या सर्वात वरती गेल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांचं मंदिर बघायला मिळेल। आणि पेप फोर्ट हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो। तर यानंतरचा दुसरा ट्रेकिंग स्पॉट आहे कर्नाळा किल्ला। हा किल्ला अंगठ्याच्या आकाराचा असल्याने याला अंगठ्याचा किल्ला म्हणूनही ओळखलं जातं। बरं, ह्याला कर्नाळा पक्षी अभयारण्य असेही म्हणतात। या किल्ल्याला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक मुंबई पासून आणि एक पनवेल पासून। मुंबई पासून या किल्ल्याला पोहोचण्यासाठी 65 किलोमीटरचं अंतर पार पाडावं लागतं, तर पनवेल पासून हा 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे। बरं, पनवेलला जाण्यासाठी आपण हार्बर लोकर घेऊ शकतो आणि पनवेल पासून येथे पोहोचण्यासाठी आपण टॅक्सी किंवा ऑटो घेऊ शकतो, ज्याचं भाडं आहे 300 रुपयापर्यंत अंदाजे। कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी आधी प्रवेश फी आकारली जाते, ती आहे 60 रुपये। बरं, कॅमेरा किंवा इतर गोष्टींची फी ही वेगळी आहे। कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी एक खाण्याचा स्टॉल आहे, जेथे आपली खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकते। बरं, कर्नाळा किल्ल्याच्या माथ्यावर 12माही पाण्याच्या टाक्या आहेत, ज्या बंदिस्त आहेत, त्यामुळे येथील पाणी पिण्यासाठी योग्य आहे। त्याचप्रमाणे येथे जुनाट वाड्याचे अवशेषही पाहायला मिळतात आणि हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडला जातो। तर आता आपला पुढचा ट्रेकिंगचा स्पॉट आहे तो म्हणजे कोथळीगड। मुंबई पासून तुम्ही जर बाय रोड कोथळीगडापर्यंत गेलात तर याचं अंतर आहे 70 किलोमीटर आणि कर्जत पासूनचं 28 किलोमीटर। जर तुम्हाला लोकल ट्रेनने जायचं असेल तर कर्जत स्टेशनला उतरायचं, तिथून आंबिवलीला जाणारी बस पकडायची आणि डायरेक्ट पेठ या गावात उतरायचं। पेठ या गावापासूनच या किल्ल्याची ट्रेकिंग सुरू होते। सर्वप्रथम आपल्याला देवीचं मंदिर पाहायला मिळतं आणि त्यात पुढे गेल्यानंतर दगडात कोरलेली गुहा आहे आणि त्यात काळभैरवाचं देवस्थान आहे। इथल्या दोन्ही देवस्थानात स्त्रियांना गाभाऱ्यात जायला सक्त मनाई आहे। पुढे गेल्यानंतर एका गुहेत तुम्हाला तोफांचे गोळे पाहायला मिळतील,
बुरुजही आहेत, पण ते सध्या ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्याच्या पुढे पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत, पण सध्या त्यातलं पाणी अस्वच्छ असल्या कारणाने पिण्यायोग्य नाही. आणि या किल्ल्याचा प्रकार आहे तो म्हणजे डोंगरी किल्ला. तर आता आपण पाहणार आहोत चौथा किल्ला, तो आहे प्रबळगड. या प्रबळगडला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक आहे पनवेल पासून आणि एक आहे मुंबई पासून. मुंबई पासूनचं अंतर आहे 50 किलोमीटर, तर पनवेल पासूनचं अंतर आहे 12 किलोमीटर. प्रबळगडाला जाण्यासाठी आपल्याला आधी प्रबळ माची पर्यंत जावं लागतं. प्रबळ माचीला गाडीची पार्किंगची छान व्यवस्था आहे. तसेच येथे हॉटेल असल्या कारणाने आपल्या खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था प्रबळ माचीला होईल. प्रबळ माची पासून ठाकूरवाडी विलेज पर्यंत जायचं आहे. ठाकूरवाडी विलेज पासून प्रबळगडाला जाण्यासाठी 1.5 ते 2 तासाचं अंतर आहे. या ठाकूरवाडी विलेज पासून 2 फाटे फुटतात. डाव्या बाजूचा फाटा हा कलावंतीन दुर्ग या ठिकाणी जातो, तर उजव्या बाजूचा फाटा हा प्रबळगड या ठिकाणी जातो. कलावंतीन दुर्ग हा जरा कठीण आहे, त्यामुळे आपण प्रबळगड हा किल्ला पाहणार आहोत. बरं, दोन्हीकडे हे 2 वेगवेगळे डोंगर असल्या कारणाने नावं वेगवेगळी आहेत. प्रबळगड या ठिकाणी पाहण्यासाठी काळा बुरुज आहे. या काळा बुरुजाच्या बाजूने जाताना येथे 4 राजवाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात आणि इथे गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. इंग्रजांच्या काळात त्यांनी हा किल्ला थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषित केला होता, परंतु येथे पाण्याची कमतरता असल्या कारणाने त्यांनी जरा विचार बदलला आणि माथेरान हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषित केले. तर हा किल्ला अर्थातच प्रबळगड हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. आता सर्वात शेवटचा आणि 5वा स्पॉट आहे तो म्हणजे काळदुर्ग. सर्वात सोपा असणारा किल्ला हा काळदुर्ग आहे. इथे पोहोचण्यासाठी मुंबई ते किल्ल्यापर्यंतचं अंतर आहे 80 किलोमीटर. तुम्ही लोकल ट्रेनने सुद्धा इथे पोहोचू शकता. डहाणू लोकल पकडायची, पालघर स्टेशनला उतरायचं आणि पालघर स्टेशन पासून टमटम आहे ज्याचं 30 रुपये भाडं आकारलं जातं आणि वाघोबा मंदिराकडे ते तुम्हाला नेऊन सोडतात. वाघोबा मंदिराच्या जवळच एक धबधबा आहे आणि त्याच्या उजव्या हाताकडून एक पायवाट जाते, ती थेट आपल्याला किल्ल्यापर्यंत नेऊन पोहोचवते. एकच पायवाट आहे, त्यामुळे जाण्याचा रस्ता अतिशय सोपा आहे, परंतु आजूबाजूला मोठमोठी झाडं आहेत, त्यामुळे आपण काळजी घेऊन या पायवाटेपासून जायचं आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर एक सपाट भूभाग आहे, तिथे तुम्ही वातावरणाचा आनंदही घेऊ शकता आणि ड्रोन शूटही करू शकता. अगदी 2 ते 3 तासात हा स्पॉट तुम्ही कव्हर करू शकता. याही किल्ल्यावर पाण्याचे टाके आहेत, परंतु या किल्ल्यावरचेही पाण्याचे टाके हे अस्वच्छ आहेत आणि या किल्ल्याचा प्रकार आहे डोंगरी किल्ला. तर आता आपण वळूया बोनस टिपकडे. आम्ही एका अशा ट्रेक गायडरची तुम्हाला ओळख करून देणार आहोत ज्यांनी आतापर्यंत 100हून अधिक ट्रेक स्पॉट कव्हर केलेले आहेत आणि ते आता स्वतः ट्रेक ऑर्गनायझरही आहेत. त्याचप्रमाणे ते नाईट कॅम्पिंग सुद्धा अरेंज करतात. तिथे राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था केली जाते. गरीब ट्रेकर नावाचं त्यांचं इंस्टाग्राम प्रोफाईल आहे, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तुम्ही तिथे जाऊन त्यांना फॉलोही करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर आम्हाला इंस्टाग्रामवर DM नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या शुक्रवारी एका नवीन विषयाच्या व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.